नितेश राणेंनी किंवा नारायण राणेंनी आमच्यावर काय तक्रारी करायच्या त्या कराव्यात, सावकाशीने कराव्यात, पण त्याआधी त्यांच्याच मतदारसंघामध्ये उदय सामंतांच्या कार्यकर्त्याने लावले पोस्टर काय सांगतायत याचा जरा विचार करावा. मुळात तुमचं आणि शिंदे गटाचं जे काही बिनसलेलं चित्र आहे ते आधी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला विधानसभेला मार्ग सुकर होईल कदाचित. अन्यथा तुम्ही फक्त आमच्यावरती तुमची शक्ती आजमावण्याचा प्रयत्न हा वृथा प्रयत्न असेल. तोपर्यंत उदय सामंतांनी आणि किरण सामंतांनी अख्खी तुमची जी निवडणुकीची रणभूमी आहे ती गिळंकृत केलेली असेल. त्यामुळे नितेश राणेजी हा सल्ला कधीतरी ऐका की जरा उदय सामंत काय म्हणतायत, शिंदे गट तुमच्यावर काय कुरघोड्या करतोय. जर खरंच आपल्यामध्ये ती क्रयशक्ती आणि ती शिरशिरी असेल काम करण्याची तर तिथे तुम्ही तुमची एनर्जी लावली पाहिजे. नाही, मला असं वाटतं की आमचा आता 19 तारखेला वर्धापन दिवस आहे आणि वर्धापन दिवसाच्या दिवशी षण्मुखानंदला जेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख आम्हाला मार्गदर्शन करतील, आदेश देतील आणि विधानसभाच्या निवडणुकांच्या खऱ्या अर्थाने प्रचार दौऱ्यांना आणि विधानसभेच्या प्रचाराला जी सुरुवात असेल ती 19 तारखेच्या नंतर होईल, तेव्हा चित्र जास्त स्पष्ट झालेलं असेल. त्यावर आत्ता बोलणं फार प्रीमॅच्युअर वाटेल. शहरातली कसबा असेल किंवा इतर 6 मतदारसंघावर तुमच्या कार्यकर्त्यांनी बैठक मुंबईमध्ये झाली, तुमच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी 6 मतदारसंघावर दावा केला पुण्यातले. काय हरकत आहे? कुठल्याही कार्यकर्त्यांना वाटू शकतं की आम्ही इथे काम करतोय त्यामुळे आम्हाला इथे लढायची संधी मिळाली पाहिजे, आम्हाला लढता आलं पाहिजे. कार्यकर्त्यांचं मागणी करणं रास्त आहे आणि त्या मागणीचा आम्ही विचारही करू, परंतु कार्यकर्त्यांनी सातत्याने मागणी करायची आणि आपण बिनशर्त पाठिंबा द्यायचा, असं करायला आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये फरक आहे. आम्ही त्यातले माणसं नाही आहोत. आम्ही कोणती जागा घेणार, कोणती जागा सोडणार, अशा अनेक जागा आहेत. प्रिफर करताना प्राधान्यक्रम हा ज्यांचा जिथे उमेदवार आहे तो त्या पक्षाचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. पण कधी कधी असंही असेल की काही जागा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने एकमेकांना सुटूसुद्धा शकतात, पण त्यावर आत्ता बोलणं अजिबातच संयुक्तिक नाही आहे. त्यावर यथावकाश मी म्हटलं ना की 19 तारखेचा वर्धापन दिवस झाल्यानंतर या संबंधाने खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होईल. नाही, आमच्याकडे तिडाबिडा असलं काही प्रकरण होत नाही. कारण आपण ऐकलं असेल की कालच्याच संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राजक्त जरी माझ्या दारी तरी फुले पडली शेजारी, असं जरी चित्र असलं तरीसुद्धा आम्ही ताकदीने आमचा शेजार धर्म निभावणार आहोत. त्यामुळे कुणी किती जागा मागितल्या, कार्यकर्त्यांनी काय उत्साहीपणाने विधानं केली, या सगळ्यांपेक्षा सुद्धा पक्षश्रेष्ठी 3ही पक्षांचे प्रमुख एकत्रित बसून काय निर्णय घेतात आणि तिथून आदेश काय निर्गमित होतात ते जास्त महत्त्वाचे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.